दिनांक 29 सप्टेंबर 2025 शुक्रवार रोजी ज्ञानदीप बहुउद्देशीय ग्रामविकास प्रतिष्ठानद्वारा संचालित निवृत्तीनाथ सावरकर गुरुजी स्मृती ग्रंथालय वर्धातर्फे त्यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आयोजित विदर्भस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आपण उपस्थित समस्त मान्यवर मंडळी, परीक्षकगण आणि हिरिरीने या स्पर्धेत सहभागी होणारे आपण समस्त स्पर्धक आणि या स्पर्धकांसोबतच त्यांचे प्रेरणास्त्रोत करून आलेले समस्त गुरुवर्य आणि आयोजक मंडळ, या मंडळातील समस्त सदस्यगण या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करते. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. त्याला व्यक्त होण्यासाठी गरज असते ती गतीची. जसं पाण्याला गती दिली की विजेची निर्मिती होते, टाकाला घुसळलं की त्यातून लोणी तयार होते. म्हणजे विजेची शक्ती पाण्याजवळच आहे, परंतु ती अव्यक्त आहे. तिला व्यक्त स्वरूप तेव्हाच प्राप्त होतं जेव्हा तिला गती दिल्या जाते. अगदी तुम्हा विद्यार्थी जीवनातही तसंच आहे. तुम्हा विद्यार्थ्यांमध्ये नृत्य असो, अभिनय असो, वक्तृत्व असो, चित्ररेखाटन असो, असे विविध कलागुण आपल्या सगळ्यांमध्ये सामावलेले आहे. परंतु या कलागुणांना, तुमच्या सुप्त कलागुणांना बाहेर काढण्याकरता विविध स्पर्धांच्या माध्यमातून तुम्हाला मंच उपलब्ध करून देण्याची आणि त्या माध्यमातून तुमच्या कलागुणांना गती देण्याची गरज असते. आणि त्याकरताच आज या ठिकाणी माननीय निवृत्तीनाथ सावरकर गुरुजी यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त ही स्पर्धा विदर्भस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. स्पर्धेचे नियम या ठिकाणी यापूर्वीच सगळ्यांना समजावून सांगितलेले आहे. सगळ्या शेवटी एवढंच सांगेन, स्पर्धेची सुरुवात करताना मला माहिती आहे की या ठिकाणी उपस्थित समस्त स्पर्धक अतिशय जिद्दीने आणि जिंकण्याचं स्वप्न घेऊन या ठिकाणी आलेलं असेल तर आपली जिद्द आपल्याला आपल्या यशाच्या मार्गापर्यंत नेणार आहे. म्हणून या स्पर्धकांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे, जो अपने सपनों की सुंदरता में विश्वास रखता है, जो अपने सपनों की सुंदरता में विश्वास रखता है, आने वाला समय सिर्फ उसी का होता है. इसीलिए हर सपने को अपनी सांसों में रखिए, हर सपने को अपनी सांसों में रखिए, हर मंजिल को अपनी बाहों में रखिए. हर जीत आपकी है, हर जीत आपकी है. बस अपने लक्ष्य को अपने निगाहों में रखिए, बस अपने लक्ष्य को अपने निगाहों में रखिए. अपने लक्ष्य को अपने निगाहों में रखकर तैयार हो जाइए जीत के लिए, क्योंकि ये जीत सिर्फ आपकी सोच पर निर्भर करती है. मान लो तो हार है और ठान लो तो जीत है. इसीलिए दोस्तों, जीत की खातिर बस जुनून चाहिए, जीत की खातिर बस जुनून चाहिए. जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए. ये आसमां भी आएगा जमीन पर एक दिन, ये आसमां भी आएगा जमीन पर एक दिन. बस इरादों में जीत की गुण चाहिए, बस इरादों में जीत की गुण चाहिए. तेव्हा या स्पर्धेला सुरुवात करूया तुमच्या अति आत्मविश्वासाने आणि उत्साहवर्धक वातावरणाने आणि टाळ्यांच्या गजरात आपण या स्पर्धेला सुरुवात करूया. आयोजक मंडळातर्फे समस्त स्पर्धकाला तुमच्या उत्तम सादरीकरणाकरता मनपूर्वक भरपूर शुभेच्छा. आणि स्पर्धेला सुरुवात करूया. स्पर्धेचा पहिला स्पर्धक आहे, केवळ त्याच एका व्यक्तीकरता आपण थोडी लवचिकता बाळगलेली आहे, कारण प्रकृती ठीक नसल्यामुळे इतर स्पर्धकांची नावांची मात्र आपण लकी ड्रॉ पद्धतीनेच नावं निघणार आहे. आणि स्पर्धेची सुरुवात करण्याकरिता आपल्या समोर येत आहे कुमारी नेहल श्रीकांत पोहाणे. सेंट अँथोनी वर्धा. प्रत्येक स्पर्धकाने भाषण देताना वेळेचं भान ठेवावं अशी नम्र विनंती आहे. Respected judges, teachers and my dear friends, I am Nehal Puhane standing before you to present my thoughts on how social media is shaping the youth. We have been advocating for the rights of youth since decades now. Firstly, why even empower youth? I mean, obviously the elderlies are more experienced and wise. The reason is that by empowering youth, we give them a right to change. परिवर्तन ही संसार का नियम है. What was valid yesterday might not really be the need for tomorrow. Also, many local and global decisions have a direct impact on the youth. So, excluding them from decision making would be simply injustice. Great, so these are enough reasons for us to empower the youth. But, is the youth ready for this? We live in an age when the first thing we do after waking up is check our phones. A single notification can set the tone for the entire day.
We have seen the power of social media since like a few years now, right? It has shaped so many revolutions, so many revolts. A recent example would be Nepal's Gen Z revolution. Social media gives every person a voice. But at what cost? Let me give you a scenario. Suppose you are at a birthday party. The cake arrives. It's beautiful. Everyone's excited. But instead of singing happy birthday, we do what? We can repeat, don't cut the cake yet. I didn't boomerang it. One from the top angle, another from the side, now with the flash, now with the filter. Great, now cut it. Slowly, we need candidates. And by the time we are done taking pictures, the birthday girl is googling how to survive without friends and the cake is melting. Social media, friends, was supposed to help us to connect and not collect likes, shares and 67 blurry pictures of the same slice of pizza. And let's face it, we have all fallen into the trap. We say, I'll just check Instagram for 5 minutes. And then 3 hours later, you're watching the video of a raccoon playing the xylophone and thinking, yeah, I needed this. We are becoming more connected and yet more isolated at the very same time. And don't even get me started on Snapchat streaks. It's like, hey, we haven't talked in 6 years, but you know what? Keep the streak alive. My entire self-worth depends on it. We scroll endlessly and suddenly our thumb has more zip time than the rest of our body. Social media, friends, was supposed to help us connect. Also, remember that you are the future of a developing country. We have the responsibility of a whole country with a population of billions upon us. And this is what we are doing. Of course, there are reasons. Let social media be like dessert. Sweet, fun, but not the main course. Share your reels, share your photos, share your talents, but don't forget to live your actual life. Remember, you are not just a number of likes, not just a hashtag. You are the future of a developing country. Thank you. यानंतर सगळ्या स्पर्धकांची नावं ही या बॉक्समध्ये ठेवलेल्या चिठ्ठ्यांमधून निघणाऱ्या काढायला एक चिठ्ठी बाहेर काढते आणि ज्याचं नाव येईल तो स्पर्धक या ठिकाणी येऊन आपले विचार व्यक्त करणार. चाहत पेटकर. चाहत पेटकर या विद्यार्थिनीने समोर यायचं आहे. केसरीबाग कन्या शाळा वर्धा. चाहत पेटकर केसरीबाग कन्या विद्यालय केसरीबाग कन्या विद्यालय शाळेची विद्यार्थिनी चाहत पेटकर. शिवराणी सरदार आम्हाला काय गुणाची भीती. शिवराणी सरदार आम्हाला काय गुणाची भीती. देवदीक्षा धर्मासाठी प्राण घेतले हाती. देवदीक्षा धर्मासाठी प्राण घेतले हाती. असा देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीचे वात्सल्य साधणारी आजची ही तरुण पिढी आणि युवा पिढी जिंकणे म्हणून झिलाट होते. अहो, या मैदानावरील खेळ खेळण्यापेक्षा ग्रंथालयातील पुस्तके वाचण्यापेक्षा कौटुंबातील संस्कारांपेक्षा या सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, लाईव्ह, शेअर या सर्व गोष्टींमध्ये गुरफटून गेलेली आहे की त्यांची सर्व ऊर्जा ही त्यामध्ये संपून जाते. अहो, अवकाशातील याने प्रवास गाठणारी कल्पना चावला, स्त्री शिक्षणाची सुरुवात करणारी माझी सावित्री आई, इतिहास रचणारी राणी लक्ष्मीबाई. पण आजची ही तरुण पिढी चॅटिंग, मेसेजेस मध्ये आपला संपूर्ण वेळ वाया घालवतात आणि त्या सोशल मीडियाच्या सानिध्यात चालले जातात. परंतु याच सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा हे सायबर क्राईम सारखे प्रकरण घडतात ना, तेव्हा मात्र याच युवा पिढीला स्वतःचा जीव गमवावा लागतो आणि या व्यासपीठाला हाच विषय मिळतो. म्हणून हाच विषय घेऊन मी आपल्यासमोर इथे आली आहे. नमस्कार, मी कुमारी चाहत महेंद्र पेटकर आज आपल्यासमोर विषय मांडू इच्छिते.
सोशल मीडियाच्या व्यसनाच्या विख्यात तरुण आहे. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला सांगू इच्छिते की सध्याच्या या तंत्रज्ञानाच्या युगात लहानांपासून तर 60-70 वर्षाच्या 60-70 वयापर्यंतचे सर्व सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत. अहो, किती शोकांतिक आहे की नाती आणि मैत्री इथपर्यंत मर्यादित असलेली ही सोशल मीडिया आपला राहणीमान बदलण्यापर्यंत पोहोचलेली आहे. मित्रमंडळींनो, तुम्हाला माहिती आहे की या धक्काबुक्कीच्या युगात आणि या स्पर्धेच्या युगात आपल्याला अपडेट राहणं हे गरजेचेच आहे. परंतु त्यात अगदी गुरफटून जाणं हे तेवढेच धोक्याचे नाही का, हे विसरून देखील चालणार नाही. अहो, सोशल मीडिया हे आपले राज नाही आहे. आपला छत्रपती शिवाजी मराठी राजाकडून गेला, त्याला ते सोशल मीडियाचे काम पडलं नाही. त्यांना पडलं हो, त्यांनी इतिहास घडवला. आपले राज्य आहे. आपण महाराष्ट्राचे लेख पडतो, या मातीला आपण माय म्हणतो. मग आपण सोशल मीडियाला माय का नाही म्हणत? या महाराष्ट्राच्या मातीला माय का वाटतो? छत्रपती शिवाजी महाराजांना राजा का वाटतो, मोबाईलला राजा का नाही म्हणत? अहो, काही गरजच नाहीये या सोशल मीडियाची. म्हणून या युवा पिढीने या सोशल मीडियाकडे वळावंच कशाला? असे अनेक थिअरी आहे ज्यामध्ये सोशल मीडियाचे दुरुपयोग आणि आपल्यावर होणारे सगळे दुष्परिणाम सांगितले आहेत. जग हे किती ऍडव्हान्स झालंय. मोबाईलच्या दुनियेत सारं कसं फॉरवर्ड झालंय. मोबाईलच्या दुनियेत सारं कसं फॉरवर्ड झालंय. अहो, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आयुष्य हे कॉपी पेस्ट झालंय. आभासी दुनियेत जगणं झालंय. आयुष्य हे म्यूट झालंय. मित्रमंडळींनो, आपणास माहिती आहे का, ज्ञानाच्या 2 बाजू असतात आणि या सोशल मीडियाचा वापर कशा प्रकारे करावा याचे ज्ञान या तरुण पिढीला असणे हे अतिशय आवश्यक आहे. अहो, आपली मराठमोळी तुम्हाला माहितीच आहे ना, आपली मराठमोळी ती प्राजक्तामोळी, भुवर भाम, मधुरा रेसिपी, अहो यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनच स्वतःला घडवलंय, स्वतःचं अस्तित्व बनवलं आणि चांगला रोजगार देखील ते कमवतात. परंतु त्यांनी त्या सोशल मीडियाचा वापर योग्य प्रकारे केला. आजची ही तरुण पिढी त्या सोशल मीडियाला काही वेगळ्याच दिशेला वळत आहे. मी असं नाही म्हणणार की सोशल मीडियाचा वापर हा चुकीचा आहे. काही ठिकाणी तो आपल्याला खूप चांगल्या प्रकारे योग्य ठिकाणी आपल्या कामी पडतो. परंतु त्याचा वापर कुठे, कसा आणि का केला पाहिजे हे देखील या तरुण पिढीला कळलं पाहिजे. शेवटी जाता एवढेच बोलणार की ए मानव, पहचान अपनी शक्ति को, तुम भी हो सिकंदर, इसे तुम जानो. ए मानव, अपनी शक्ति को पहचानो, तुम भी हो सिकंदर, इसे तुम जानो. छोड़ दो ये सारी चीजें जो तुम्हें पीछे लेके जा रही है. छोड़ दो ये सारी चीजें जो तुम्हें पीछे लेके जा रही है. विश्व विजेता हो सकते हो, पहले तुम भी अपने मन में ठानो. धन्यवाद. अशा खेळांच्या कडकडाट सुरू राहू द्या. चाहत नाव जसं चाहत, नक्कीच तिच्या आवाजाच्या प्रेमात ते बरेच जण पडलेले असेल. यानंतरचा स्पर्धक आहे श्रेया पंकज चितलांगे. सेंट अँथनी नॅशनल स्कूलची विद्यार्थिनी आहे श्रेया पंकज चितलांगे. Lost time is never found. These words of Benjamin Franklin remind us that nothing is more valuable than time. For today's youth, much of that precious time is slipping away, not in learning or creating, but in endless scrolling on social media. A vibrant morning with a galaxy of intellectual and all the spectators present here. I am Shreya Chitlangi, a student of class 10, studying in St. Anthony National
school, standing before you to share my thoughts on youth in the grip of social media addiction. We are called the most connected generation in history. But let us ask ourselves honestly, are we truly connected or are we caught in the grip of social media addiction? What started as a tool for communication has slowly turned into a trap. Social media promises freedom, it promises friendship, knowledge and entertainment. But today, it quietly holds millions of young people in its chains of comparison, distraction, anxiety and obsession. Look around. Every morning begins not with a prayer or purpose, but with a screen in hand. Meals are eaten with one eye on notification. Study hour vanish into reels and posts. Families sit together, but each member is lost in their own digital world. Addiction does not announce itself with one. It creeps in silently until we cannot imagine a day without school. Friends, addiction has heavy costs. It steals our time. Time once lost can never be regained. Hours that could have been invested in learning, creating, or bonding with loved ones disappear into endless space. Every notification feels like a heart. Every like feels like a validation, and when that validation does not come, disappointment quietly settles. We begin to measure our worth not by who we truly are, but by number of followers, likes, and comments on screen. Behind the filters and hashtags, many young hearts are silently grieving. This grief is subtle but powerful. It reduces our confidence, weakens our focus, and replaces peace with anxiety. It makes us feel restless, chasing approval that never truly satisfies. Behind the addiction is like a cage with invisible bars. We do not even realize we are trapped in until we try to step out. And when we do, we feel restless, irritable, and incomplete. That is the true grip of social media addiction. But friends, the grip of social media addiction does not have to end in death. The very platforms that often pull us into endless scrolling can also become our greatest tools if we learn to use them wisely. Social media can connect us, inspire us, and give voices to those who were once unheard. It can spread knowledge, spark creativity, and unite youth for the causes that truly matter. The problem is not the platform itself, but how we allow it to control us. Every like, every notification, every reels, they are not our masters unless we let them be. The power to choose how we use these tools is in our hand. We can remain trapped in distraction, or we can turn this platform into an instrument of growth, learning, or real connection. Choice is ours, and the change can start today. The youth of today are capable of revolution, invention, and the ideas that can change the world. Yet, too often, we trade that power for us lost on screen. Imagine if we invested that same energy in learning, creativity, or real connection. Imagine the strength of the generation that knows how to use technology without being used by it. Mahatma Gandhi once said, "The future depends on what we do today. If we rise in and take control now, we can turn addiction into a tool for progress." Swami Vivekananda inspired youth with his words, "Arise, awake, and stop not till the goal is reached." This is our call. Let's arise from the grip of endless scrolling. Let's awake to the reality of our potential, and let's not stop until we are free, not from technology, but from addiction. So to every young person listening, put down your phone once in a while. Look around, speak, not just type, live, not just post. Because life is not meant to be performed for an audience. It is meant to be experienced deeply. The grip of social media addiction is real, but it does not have to define us. Let it be a warning, not a destiny. Let's not be the prisoners of screens. Let's be the leaders of change. Social media may shape the time, but you may shape the future. Thank you. थोड्या वेळापूर्वी जेव्हा प्रेझेंटी घेतली त्यावेळेला एक विद्यार्थी स्पर्धक गैरहजर होता. तो आला असेल तर त्याने जागेवर उभं राहायचंय. अधिराज नितीन भोला प्रेझेंट आहे. यानंतरचा स्पर्धक आहे
अक्षरा राजेंद्र खराटे. अक्षरा राजेंद्र खराटे. कस्तुरबा विद्यामंदिर सेवाग्राम येथील विद्यार्थिनी आहे अक्षरा राजेंद्र खराटे. Good morning, respected judges, honorable dais, and my dear friends. I am Akshara Kharate from Kasturba Vidyamandir Sevagram, and today I stand before you to speak on current burning issue, youth in the grip of social media addiction. And let me begin with a simple question. When was the last time we spent a full day without our phone? Difficult to remember, isn't it? This is the harsh truth. We are not holding the phone, but the phone is holding us. We are living in 21st century. In this century, the meaning of the progress is not just reaching the moon, but it is also we are But we are also trying to go on Mars. It is said that everything in limit is beautiful. If limit is crossed, beauty is lost. Amazing! With just a tap of a finger, we can see our favorite people, even talk to anyone at any moment. This is possible because of social networking. Social media is a platform where people share their ideas, views, opinions, audios, pictures using internet connection. It is constantly changing the world and developing the world. We all know it plays a vital role in our day-to-day life. Millions of people have social media accounts. They use platforms like Twitter, Snapchat, Instagram, LinkedIn to stay connected with their friends and families. Experts say that every person spends 2 hours, 3 hours on these types of sites. It can also lead to depression, anxiety, and low self-esteem as people compare their lives to others. It is important to recognize the sign of social media addiction as people compare their lives to others and take steps to prevent it. We can also engage our life in other productive activities to overcome our social media addiction. At the end, sometimes poets say what plain words cannot. So I can end with some poetic lines. Scroll by scroll, the night turns day. Scroll by scroll, the night turns day. The youth means the dreams of the people just sleep away. Thank you and have a successful day. या ठिकाणी आपण सादरीकरण करत असताना नक्कीच थोडं दडपण येत असेल. स्पर्धकांना सांगत आहे, सगळी गुरुवर्य मंडळी बसलेली आहे, अजिबात दडपण घेण्याचं कारण नाही आहे. कारण जिंकणं हारणं हा नंतरचा विषय आहे, पण या ठिकाणीही उपस्थित होऊन आपलं मत मांडणं मुळात हेच खरं तुमचं यश आहे. म्हणून हरण्या जिंकण्याची कल्पना सोडून द्यायची आहे आणि फक्त मला माझं सादरीकरण या ठिकाणी करायचं आहे. याच हेतूने प्रत्येक स्पर्धकांना यांनी इतक्याच आत्मविश्वासाने या ठिकाणी उतरावं असं मी त्यांना सांगते. त्यांच्यासाठी मला 2 ओळी बोलायच्या वाटतात. खुद चुना अपनी राहे, खुद चुना अपनी राहे, भीड़ का हिस्सा बनना क्यों है? वो करो जो दिल कहता है, वो करो जो दिल कहता है, हर बात दूसरों की सुनना क्यों है? राहें भी तुम्हारी है, सपने भी तुम्हारे हैं, राहें भी तुम्हारी है, सपने भी तुम्हारे हैं, फिर किसी और का रास्ता पकड़ना क्यों है? उड़ने दो ख्वाबों को खुलकर, उड़ने दो ख्वाबों को खुलकर, पिंजरे में खुद को कैद रखना क्यों है? म्हणून या विद्यार्थ्यांना सांगणं आहे की आपलं बळ हा आपला आत्मविश्वास आहे. थोडं सगळ्यात बघला तरी घाबरायचं कारण नाही. अजून भेटलेट करून तेवढाच उत्साहाने या स्पर्धेला सामोरे जायचं आहे. यानंतरचा स्पर्धक आहे नेहा मोरेश्वर धोबे.
मोरेश्वर धोबे संस्कार ज्ञानपीठ समुद्रपूर या ठिकाणाहून ही विद्यार्थिनी आलेली आहे. यानंतरचा स्पर्धक कृपया लवकर समोर यावे, वेळेचं बंधन पाळावं. उपस्थित आहे आताच त्यांचे गुरुवारी माझ्याशी भेटून गेलेले आहेत. परत एकदा नाव जाहीर करत आहे मी. नेहा मोरेश्वर धोबे प्रेझेंट आहे. आपण नंतरचा स्पर्धा खेळूया. मला आताच थोड्या वेळ पूर्वी तेथील शिक्षक येऊन भेटून गेलेली आहे की त्रिशिका दिवाकर चौधरी आणि नेहा मोरेश्वर धोबे या दोन्ही विद्यार्थिनी या ठिकाणी प्रेझेंट आहे. ठीक आहे, आपण नंतरचा स्पर्धा खेळूया. अर्चित राय. स्पर्धा सुरू असताना कुठल्याही स्पर्धकांनी कृपया बाहेर जाऊ नये आणि स्पर्धकांनी येताना इथून येताना रश असेल तर मागे दरवाजा आहे आणि कॅरिडॉर आहे, तिथनं आपण. अर्चित राय. ज्या स्पर्धकाचं यापूर्वी नाव घेण्यात आलेलं होतं नेहा मोरेश्वर धोबे. क्या है ये सोशल मीडिया, क्यों है हम इसलिए उसमें? भले ही सोशल मीडिया इतना बुरा भी ना करे, सोशल मीडिया देखने से हम अपना प्रीशियस टाइम, अपना मूल्यवान समय बर्बाद कर रहे हैं. सोशल मीडिया पे रील्स देखने से हमारे दिमाग में केमिकल सब्सटेंस डोपामिन रिलीज होता है. इस डोपामिन का प्रभाव ड्रग्स लेने और एडिक्शन जैसे चीज़ों से जुड़ा माना जाता है. दूसरी तरफ हमें इस सोशल मीडिया के सकारात्मक पहलुओं को भी नहीं नज़रअंदाज नहीं करना चाहिए. सोशल मीडिया पर जैसा आपने देखा ही होगा, अभी जैसे गंगा में बाढ़ आई, तटीय इलाकों में साइक्लोन आया, तो सबसे पहले इसकी अपील सोशल मीडिया पर ही वायरल हुई. इसके बाद ही सरकार ने अपना काम शुरू किया. वैसे तो